नाव सांगा तुमचं. राहुल बबन गोडेकर, राहणार पांडुर्ली सावतामाळी नगर. अच्छा. आम्ही ही 9 जानेवारी 2026ला N21 ही 13,000 रोपांची लागवड केलेली आहे. आता जवळजवळ 4-4.5 महिने झाले. ते 2-2.5 हजार कॅरेटच्या आसपास माल गेलेला आहे. आणि व्हरायटी चांगली आहे. पॅलेडियनपेक्षा मार्केटला विकायला पण बेस्ट आहे. आणि थ्रिप्स आणि इतर जे रोग आहेत त्यांना पण जास्त बळी पडत नाही. अच्छा. किती रोपं म्हटले तुम्ही? हे 13,000 रोपांची लागवड केली. 13,000 रोपांची हो. लागवड केली आहे. आता 4 महिने 4.5 महिने झाले. 4-4.5 महिने झाले. आणि तुम्ही कोणतं कन्सल्टिंग वगैरे कसं आम्ही पांडुरंग डावरे सरांचं कन्सल्टिंग घेतो आहे. बजबळकर टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. अच्छा. त्यांच्याशी कसे जॉईन झाले तुम्ही? त्यांच्याशी म्हणजे आम्हाला जे इतर शेतकरीच्या रेफरन्सने आम्ही त्यांच्याकडं कॉन्टॅक्ट केलं आणि 2 वर्षापूर्वीपासून आम्ही त्यांच्याशी जोडलो आहे. 2 वर्ष झाले तुम्ही? हो. मागच्या वर्षी पण चांगल्यापैकी आम्हाला त्यांनी ॲव्हरेज काढून दिलेलं आहे. अच्छा. मागच्या वर्षी टोटल किती जाळणे गेला? जवळजवळ माझा 45 टन माल गेलेला आहे मागच्या वेळेस. 4,500. हो, 4,500 कॅरेट. आता तुमच्या किती जाळ्या गेल्या आता? 2-2.5 हजार कॅरेटच्या आसपास गेलेलं आहे. आणि जर पाऊस जर जास्त नाहीच झाला तर अजून बी भरपूर म्हणजे 3-3.5 हजारपर्यंत अजून ॲव्हरेज निघू शकतं. पण मग म्हणजे टोटल 5.5-6 पर्यंत निघेल. 4 हजाराच्या पुढंच निघू शकतं. आणि बाकी काय अनुभव आहे तुमचा? किती वर्षापासून करताय तुम्ही? तसं आम्ही त्यांच्याशी 2 वर्षापूर्वीपासूनच जोडले गेलेलो आहे. पण मग आम्हाला इतर कन्सल्टिंगपेक्षा यांची कन्सल्टिंग चांगली वाटली. कारण थ्रिप्स आणि इतर जे काही रोग आहेत, भुरी डावणी, त्याच्यावरती चांगला परिणाम आहे. अच्छा. भुरी वगैरे आली होती का कधी काय? भुरी म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतलेले त्यांच्या मार्गदर्शनामुळं. इरेटिव्ह घेतलेच नाही शक्यतो. त्याच्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला रिझल्ट चांगले आले. अच्छा. की प्रिव्हेंटिव्हच राहतं? हो. म्हणजे काय आला असं काही झालंच नाही? नाही, असं तर काही वाटलं नाही अजून. थ्रिप्सचा त्रास किती झाला होता तुम्हाला? थ्रिप्स आहे ना, मध्यंतरी थोडंसं बाजार डाऊन असल्यामुळं थोडं दुर्लक्षित झाल्यामुळं थोडाफार झाला होता. पण परत कव्हर झाला होता आम्ही. अच्छा. परत कव्हर केला गेला होता. आता थ्रिप्स वाटतं का तुम्हाला काय? नाही, आता तर नाही सध्या वाटत आहे कसं तसं काही. तुमच्या थ्रिप्सच्या किती वेळा निघाला असेल आतापर्यंत? थ्रिप्सच्या पहिल्या खोड्यालाच आमच्या आहे ना, म्हणजे पहिला जो फ्लॅश होता त्यालाच जास्त गेला तरी 100 जाळ्यांच्या आसपास खरड्याचं गेला असेल आत्तापर्यंत. अच्छा. म्हणजे जवळपास 2,500 जाळ्यामध्ये 100 जाळ्या खरड्याच्या निघाल्या. आणि ही व्हरायटी ना इतर मालापेक्षा विकायला पण फास्ट आहे तशी. आणि जसं पॅलेडियन जास्त सेन्सिटिव्ह, तिला जर थ्रिप्स आला तर कंट्रोल लवकर होत नाही याच्यावरती, तसा लवकर आटोक्यात येतो. किती वर्षापासून तुम्ही शिमला मिरची शेती? आम्ही 2 वर्षापासूनच सुरुवात केली. 2 वर्षापासूनच करता? म्हणजे स्टार्टिंगच आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केली. अच्छा अच्छा. सरासरी इथून मग काय रेट भेटले तुम्हाला? रेट 20 रुपयाच्या आसपास भेटलेत तसे. आता रेट थोडे प्लस झालेत तसे, 30, 32, 34 अजून वाढण्याची शक्यता आहेच आहे. मागच्या वर्षी तुम्हाला किती काय अंदाजे किती पैसे झाले होते? मागच्या वर्षी मला आहे ना 12-12.5 लाख रुपये झाले होते. चांगलं झालं. एका एकरमध्ये. हो. आणि या वर्षी अंदाज काय वाटतं तुम्हाला? अंदाज या वर्षी भाव कसे होते तुम्हाला? भाव आता जसं राहील त्या पद्धती. या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा थोडे जास्तच रिवर्स रेट गेले होते त्याच्यामुळे. रेटमुळे इश्यू झाला. पण मग आपला माल कमी माल कमी नाही, माल भरपूर निघाला तसा. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस माल जास्त निघेल का कमी निघेल काय वाटतं? नाही, या व्हरायटीला तसं जर म्हटलं ना, ही मीडियम साईज व्हरायटी असल्यामुळे ना ॲव्हरेज थोडं कमी बसतं पॅलेडियनपेक्षा. पॅलेडियन मोठी साईज होती. जे जाळीमध्ये 100 फळं बसायचे तर 120-130 फळं बसते. त्याच्यामुळं थोडं हिचं ॲव्हरेज कमी येतं. पण जे हिच्या कंटिन्युटी, तिचा जर खोडा जर झाला ना पॅलेडियनचा, तर मध्ये तुम्हाला 10-12 दिवस तो गॅप पडतो. याचा तसा एक 5-7 दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा परत फ्लॅश चालू होतो. कारण मीडियम साईज असल्यामुळे ना हे फळ लवकर पक्व होतं. अच्छा. बाकी तर चांगलं आहे. तुम्हाला काही तुम्ही शेती 2 वर्षापासूनच त्याची चालू केली? हो. त्याच्या आधी काही केलंच नव्हतं कधी? नाही, याच्या अगोदर तसं शिमलात माझा पहिलाच टाईम उतरायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सुरुवात केली.
अच्छा, म्हणजे नवीन शेतकरी असूनही तुम्हाला पैसे झाले? हो, चांगल्यापैकी म्हणजे झाले. असं नाही म्हणजे का बाबा, मला काहीच कळत नव्हतं मुळात. म्हणजे मी शिमला हे पीक माझ्या डोक्यात नव्हतंच, पण त्यांच्या मार्गदर्शनामुळं मग चांगल्यापैकी मी अच्छा. करू शकलो हे. चांगलं आहे, चांगलं आहे. आणि शेतकऱ्यांना काही सांगायचं वाटतं का नाही, तुम्हाला? यांच्या कन्सल्टीनं 100% चांगलेच रिझल्ट आहे आणि सर्वांनी वापरायला पाहिजे. बळकट टेक्नॉलॉजीनं हो, चांगलं आहे. चांगलेच. अच्छा अच्छा. यात शिमला मिरचीच नाही, इतर पिकांसाठी सुद्धा त्यांचे, आम्ही टमाट्यासाठी पण त्यांची टेक्नॉलॉजी वापरलेली. माझं 1 एकर क्षेत्रात मागच्या वर्षी जवळजवळ 1500 कॅरेट निघाले होते. तर 1 बिघ्यात माझे जवळजवळ आता 1200 कॅरेट मागच्या वर्षी निघालेले. एका बिघ्यातच निघाले. म्हणजे ते ॲव्हरेजला फरक पडला मला त्याच्यामुळे. प्रोडक्शन जास्त झालं. हो, प्रोडक्शन जास्त. ठीक आहे, चालतंय. आणि खर्चाचं कसं वाटतं तुम्हाला? खर्च वगैरे काय? खर्च आहे तसा, पण मग त्याचं उत्पन्न आहे. खर्च जर केला तर उत्पन्न वाढणारच आहे. जर खर्च नाही केला तर मग उत्पन्नातही घट होणार, मालात पण मग खरडा निघणार, हे होणार असं. आणि म्हणजे जोपर्यंत पहिला खुडा होईपर्यंत तुम्हाला किती खर्च आला होता मिरचीचा? म्हणजे पैसे रिटर्न येईपर्यंत पहिला खुडा व्हायच्या आधी. हे आता सगळंच जर खर्च काढला पर पेपरसह म्हणलं तर 2-2.5 लाख रुपये लागून जाते. पर पेपर सहित मजुरी वगैरे सगळं मजुरी काही, सगळं धरून सगळं सगळं हां. अच्छा, 2 लाखपर्यंत. 2 लाखापर्यंत एक जातं एकरसाठी. सगळं. आणि आता सगळंच वाढलं त्याच्यात, मजुरी वाढली, नायलॉन वाढलं, पेपर वाढलं, त्याच्यामुळे खर्च हा वाढून गेला ना त्याचा. अच्छा अच्छा. हा, 50-60 हजार आज झालं हां, रोपाचं. खर्च 50,000 रुपये त्यालाच रोपं रोपालाच लागून गेले, असं खर्च झाले. वाढला तो. चांगलं आहे.